सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत उपीट. आणि कोण कोण फर्स्ट टाइम उपीट बनवत आहे हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर उपीट बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेणार आहे. तर मी इथे साधारणपणे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता ते नीट तळून घेऊया. आणि हे मी मीडियम गॅसवरतीच तळणार आहे, कारण मी जर खूप गॅसची फ्लेम वाढवली तर आपले शेंगदाणे करपून जातात आणि त्याला अजिबात टेस्ट लागत नाही. सो दॅट्स वाय मी अशा प्रकारे तळते. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कोणाकोणाला उपीट सर्वात जास्त आवडतं हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. आता आपले शेंगदाणे नीट तळून झालेले आहेत. आता मी याच तेलामध्ये रवाही भाजून घेणार आहे. तर इथे मी 5 छोटे टोपणे रवा घेतलेला आहे. आणि रव्याच्या म्हणजेच मी साधारणपणे इथे 2 टोपणे शेंगदाणे घेतले होते आणि रवा 5 टोपणे घेतलेला आहे. आता रवा नीट भाजून घेऊया. आणि कोणी कोणी माझी शिऱ्याची रेसिपी पाहिली हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाईज, तुम्हाला जर एखादी रेसिपी पाहायची असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा, मी नक्की ती बनवेन. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खूपच स्लो वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओचा व्हॉल्यूम स्पीडही वाढवू शकता. आणि गाईज, मी काही स्क्रिप्ट लिहून ठेवलेली नाही की हे बोलायचं आहे. मी डायरेक्ट माईक पुढे घेते आणि बोलते. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडून चुकतात, तर त्याही मोठा बहीण भाऊ म्हणून माफ करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे मी मीडियम गॅसवरतीच गरा भाजणार आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ लागू शकतो. परंतु जर आपण नीट गरा जर भाजला तर त्याची टेस्ट ही खूपच छान लागते. त्यामुळे मी नेहमी मीडियम गॅसवरतीच गरा भाजते. आणि कोणाला जर हा व्हिडिओ खूपच स्लो वाटत असेल तर तुम्ही 2x स्पीडवरती पाहू शकता. तर तुम्ही ते पाहू शकता. साधारणपणे 7 ते 8 मिनिटानंतर आपला गरा नीट भाजलेला आहे आणि लालसर दिसत आहे. त्यानंतर मी आता इथे गॅस बंद केला आहे. परंतु गॅस जरी बंद केला तरी आपण हलवायचं थांबवायचं नाही, कारण कढाई गरम असते आणि रवा करपतो. आता इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि एकदम मीडियम आकारात कापलेले आहेत. आता कांदे तळून घेऊया. आता याच्यामध्ये मी 1-1.5 पळी तेल घालणार आहे. आणि इथे मी काही स्क्रिप्ट लिहून बोलत नाही, जे मला वाटतं ते मी बोलते. तर तुम्ही ते पाहू शकता. आपला कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये 5 ते 6 मिरच्या चिरून मी इथे टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मिरच्या घालू शकता, कारण खूप काही जणांना तिखट अजिबात चालत नाही. आता इथे नीट कांदा आणि मिरची तळून घ्यायची. साधारणपणे इथे 2 ते 3 मिनिटे कांदा आणि मिरची तळून घेणार आहे मी. आणि कोणाकोणाला उपीट आवडतं हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी शिऱ्याची ही रेसिपी अपलोड केलेली आहे, ती जर तुम्ही पाहिली नसेल तर तीही नक्की जाऊन पहा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे. साधारणपणे मी चिमूटभरच इथे जिरं घालणार आहे. आता जिरे हे नीट हलवून घ्यायचे तेलामध्ये. आणि इथे मी मीडियम गॅस ठेवलेला आहे. तुम्ही जर खूप हाय फ्लेम ठेवली गॅसची तर तुमचा इथे मसाला करपून जाईल. त्यामुळे मी इथे मीडियम फ्लेमवरती सर्व मसाले भाजते. तर आता इथे आपला मसाला पूर्णपणे भाजून झालेला आहे.
आणि तुम्हाला जर रव्याच्या लाडूची जर रेसिपी पाहायची असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी तेही रेसिपी नक्की बनवेन. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि आता हळद घातल्यानंतर ते नीट हलवून घ्यायचं. आणि इथे मी गॅस एकदम कमी केलेला आहे कारण हळद लगेच करपते, त्यामुळे इथे गॅस कमी करायचा आणि मगच नीट मसाल्यामध्ये हळद मिक्स करून घ्यायची आणि 2-3 मिनटं हलवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मी जो पहिल्यांदा रवा भाजून घेतलेला होता तो आता इथे मी घालून घेत आहे. आणि मी इथे 5 टोपणे रवा घेतलेला होता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे रवा घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे कारण मी आधीच रवा भाजलेला आहे, त्यामुळे मी इथे पुन्हा रवा भाजून घेतलेला नाही. आता याच्यामध्ये साधारणपणे मी 2 ग्लास पाणी ओतलं. आता याच्यामध्येच मी शेंगदाणे टाकणार आहे आणि ज्याप्रमाणे आपण शिरा बनवतो त्याचप्रमाणे आता जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत नीट हलवून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता मीडियम गॅस केलेला आहे. आणि आता तुम्ही इथे पाहू शकता साधारणपणे 7 ते 8 मिनटानंतर आपले उपीट इथे तयार झालेलं आहे. आणि तरीही मी अजून थोडासा हलवून घेणार आहे कारण उपीट सुटसुटीत होण्यासाठी नीट हलवून घ्यावं लागतं आणि त्याच्यातलं सर्व पाणी आटवून घ्यायला लागतंय. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मी अशा प्रकारे इथे उलथानाने नीट हलवून बारीक असं मिश्रण करायचं. आणि तुम्ही इथे पाहू शकता ही रेसिपी खूपच टेस्टी आणि खूपच सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया नवीन एका रेसिपीसोबत.